आजपर्यंत काका समाजकारण राजकारण करतात. काकांनी 6 दशक ज्या मनाला गावची आणि आपल्या तालुक्याची एक कुटुंब एक परिवार म्हणून काळजी घेणारे वडिलांत काका हे 3 पिढ्यांना माहिती आहे हे आपण सगळेजण पाहतो. आज खऱ्या अर्थाने ते जननायक आहे असं म्हटलं तर वापर करणार नाही. आज जवळपास काकासाहेबांचं वय 82 पूर्ण झालेले आहे. सहस्त्र दर्शनाकडे त्यांची वाटचाल त्या ठिकाणी चालू आहे. काका साठे यांच्या कुटुंबाला तसं बघितलं तर कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नव्हती आणि तसं असताना देखील विद्यार्थी दशेपासूनच काकासाहेबांच्या अगदी नेतृत्वाचे गुण होते. त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता होती. शिवशाहू आंबेडकरांचा विचार होता आणि त्याच्यामुळे वडाळा गावातील ज्येष्ठ जाणकार मंडळींनी ओळखलं अन्यायाविरुद्ध चीड उच्चतीपणा करारीपणा हे गुण खऱ्या अर्थाने त्यांच्या वयाच्या 20व्या वर्षापासून जुनी लोक सांगत आहे. आणि या उपाधीनं वैभव काकांना काकासाठे अशा प्रकारची उपाधी वडाळा पंचकृषीचे ओळखले जाऊ लागले. आणि त्याच जाणकारांनी त्याच जनतेने त्याच लाडक्याबहिणींनी सगळ्यांनी 24 वर्ष सरपंच म्हणून काकासाहेबांच्या हातामध्ये त्या बनायची सूचना 24 वर्ष. त्याच्यानंतर काका पुढे जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलं. आपल्या सोलापूर जिल्हा परिषदेचे ते कृषी खात्याचे सभापती म्हणून त्यांनी काम केलं. शेतकऱ्यांच्यासाठी जवळपास 20 वर्ष सुरू केलेल्या योजना या नुसत्या आपल्या भारताच्या नाही राज्याकरता पथदर्शी ठरल्या. 1993च्या कुटुंबामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पवार साहेबांच्या आदेशानुसार त्यांनी सोलापूरच्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि आरोग्य समितीचा सभापती या नात्याने मदत कार्यालय पहिल्यांदा शिष्टमंडळ घेऊन जिल्हाधिकारी दाखल झाले. या पद्धतीचं काम हे काकासाहेबांनी केले. 2009 ते 2011 या कालावधीमध्ये देखील त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद जे भूषवलं ते अक्षरशः वाखाणण्यासारखं होतं. जे काम आता त्यांचं ते अतिशय उत्तम पद्धतीने करून दाखवायचं ही काकासाहेबांची एक खासियत होती. गावाला हातात असताना हा आपला तो विरोधक हे कधी कधी बघितलं नाही. वडाळा गावातील प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न हा त्यांनी केला. बेघर कुटुंबाला घरकुल मंजूर करण्याचं काम त्यांनी केलं. अनुदानाचा पहिला धनादेश देऊन सांगायचे ही काकांची कामाची पद्धत. गावातले तंटी असतील गावातील वेगवेगळी अडचणी असतील ते मिटवण्याचं काम हे काकासाहेबांनी केलं. मला वाटतं महाराष्ट्र राज्यातील स्वर्गीय आर पाटलांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केलं. मात्र काकासाहेबांची ही तंटामुक्तीची परंपरा न्याय देण्याची परंपरा जवळपास 60 वर्ष चाललेली आहे. हे काही सोपं काम नाही. परंतु ते अशा कितीतरी गोष्टी सांगते ज्यांच्यावर तेवढी मनापासून केली. आज एक पाय काकासाहेबांना कधी जमलं नाही. मी देखील मधल्या काळामध्ये विकासाच्या दृष्टिकोनात आपले प्रश्न सुटावे. आता राजकारण देखील आमदार काय मिळाले की मी निवडून आलो 1 वर्ष झालं पण 5 कोटीच्या आमदार निधीपेक्षा जास्त निधी मला मिळत नाही. काही अडचणी आहेत त्यांना. शेवटी विकास करायचं म्हटलं तर सगळी सोपे करता येतात. पैशाचा सोपा बदल नाही करता येत. आणि एकदा आमच्या राजकारण्यांनी करून दाखवली. पण त्या काळामध्ये आपल्याकडे अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीच्या काळामध्ये देखील त्या दिवशी कॅबिनेट होती आणि कॅबिनेट झाल्यावर ते सगळं पाहिल्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पण राहवलं नाही. मी ताबडतोब गाडीमध्ये बसलो आणि आपल्या इकडच्या भागामध्ये निघालो. आपल्या सोलापूर जिल्हा असेल, माझा उस्मानाबाद जिल्हा असेल, लातूर असेल, इकडं बीड असेल, या सगळ्यामध्ये दौरा काढण्याचा प्रयत्न केला. राजू खरे माझ्याबरोबर होते, अभिजित पाटील होते, नारायण पाटील होते, त्यांच्या मतदारसंघात उमेश बरोबर होता. आणि काय लोकांचे प्रश्न आहेत, काय लोकांच्या अडचणी आहेत, त्याच्यातच आमच्या राजूकडे मी सांगितलं की दादा हे सगळं मदत होत असताना
तुम्ही 33,000 कोटीचं पॅकेज दिलं राज्य सरकारने. परत दिवाळीमध्ये पाऊस पडला. वडाळकरांनो, मला आठवतंय मे महिन्यात कधी पाऊस पडलेला आपण बघितलं. तुमचा माझा सोलापूर जिल्हा रब्बीचा जिल्हा, दुष्काळी जिल्हा. मुस्लिममुळे आपलं चित्र बदललं. वेगवेगळ्या ऊसाचं योजना केलं म्हणून आपलं चित्र बदललं. आणि सर्वात जास्त कारखाने, साखर कारखाने हे माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेले. इथल्या शेतकऱ्याच्या, बळीराजाच्या, कष्टकऱ्याच्या अंगामध्ये निश्चितपणे मेहनत घेण्याची तयारी, कष्ट करण्याची तयारी आहे. फक्त त्याच्या शिवाराला पाणी मिळालं पाहिजे. आणि त्याच्यात सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणावर जलावृत झालेलं चित्र आपण पाहतो. या सगळ्या गोष्टी करत असताना राजकीय खरेदीवर सांगितलं, आमच्या परिसरातली 9 मंडळापैकी 5 मंडळं घेतली गेलेली, 4 मंडळं राहिली गेलेली. उमेश होता, राजू होता. हे सगळं ऐकल्यावर काम ताबडतोब झालं पाहिजे. हे कामाचा माणूस आहे. मी झटपट करीत घेणारा कार्यकर्ता. मला याच लोकांना हे आज, हे उद्या, बघू परवा हेल्पाट्यावारी मला लोकांना त्या ठिकाणी फेऱ्या लावायला आवडत नाही. जे व्हायचं असतं, आता एका बघितले त्याच्या घरातलं एक काम मला दिलं. मी ताबडतोब माहिती घेतली. त्याच्या संदर्भामध्ये मी मुंबईला गेल्यानंतर त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काय बोलायचं ते त्या ठिकाणी बोलणार आहे. सोन्यासारखा त्याचा मूल आज तिच्याकडे राहिलं नाहीये. मला वाटतं जूनमध्ये त्या मुलाचा कसा मृत्यू झाला कळायला मार्ग नाही. त्याच्याबद्दलच सगळी चौकशी करायची. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत, त्या सोडवायच्या असतात. दिवाळीनंतर पाऊस पडल्यानंतर पुन्हा आपण आजाद बघितलोय. माझ्या बहिणीच्या शेतकऱ्याला दिले का, तर शेतकरी उभा राहिला पाहिजे. मी नेहमी म्हणतो, शेतकरी मोठला तर राज्य मोठं. शेतकरी सुखा समाधानी राहिला पाहिजे. त्याच्या पिकांना योग्य दर मिळाला पाहिजे. त्याच्या विस्ताराला चांगला भाव मिळाला पाहिजे. त्याच्या प्रभागा भाजीपाला त्याला योग्य पद्धतीचा दर मिळाला पाहिजे. मित्रांनो, आज आपल्या संस्था आज काय अवस्था, आज पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आम्ही 0% व्याजाने पीक खर्च केले. सोलापूर जिल्हा बँकेची अवस्था काय झाली, कोणी केलेली, पुढारी त्याला जबाबदार